ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हा जो आपण पार्ट बघितला इथे रेडियस वेक्टरच्या पुढची जी टर्म येते ती आपली आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर ए पासून बी पर्यंत हा जो पार्ट याला आपण आर्क म्हणतो. त्याची जी लेंथ आहे ए बी दॅट इज आर्क लेंथ, आपण एसनी रिप्रेझेंट केलं आहे त्याला. ठीक आहे. तर 11th स्टँडर्डला तुम्हाला एक जस्ट साईडला मी थोडं नोट म्हणून सांगतो, इकडे माहीत असेल कदाचित तुम्हाला. 11thला मॅथ्समध्ये M1मध्ये फर्स्ट चॅप्टर तुमचा अँगल अँड इट्स मेजरमेंट, अँगल अँड इट्स, त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू आर थिटा. एस इज इक्वल टू द रिलेशन बिटवीन आर्क लेंथ, रेडियस अँड दॅट पर्टिक्युलर अँगल इन रेडियन असा दिलेला होता. ठीक आहे. तोच फॉर्म्युला इथे आहे. म्हणजे मॅथ्स आणि फिजिक्स असे कोरिलेटेड आहे, कुठे ना कुठे तुम्हाला लागतात. बट समजा कोणाचा मॅथ्स नसेल तर एवढं अवघड नाही समजण्यासारखं, की समजायला हार्ड जाते किंवा काय, तसं काय नाही. मॅथ्स नसलं तरी हा पॉईंट समजणार आहे. बट एक रेफरन्स दिला मी, तिथे हा पॉईंट होता. तर बघा, सहसा इथे जर तुम्ही थिटा बघितला तर थिटा कसं लिहिणार, एस अपॉन आर. ठीक आहे. आता आपण 11thलाच बघितलं आहे अँगल जो आहे, म्हणजे हे 11th झालेलं आहे. अँगल जो आहे आर्क लेंथ अपॉन रेडियस आहे. ठीक आहे. तर आपण ते लिहू शकतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इट इज रेशो ऑफ आर्क लेंथ to the radius vector. It is given as कोणत्या पद्धतीने दिलंय, थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर. याला म्हणूया इक्वेशन 1. आणि दुसरी गोष्ट काय मला इथे सांगायची बघा, लक्ष द्या. याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हटलंय. काय म्हटलंय, अँग्युलर. आता तो पार्टिकल जो आहे ना, समजा इथून स्टार्ट झाला असा सर्कल, तुमच्या बाजूने बघितलं तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतोय, इथून फिरून परत इथंच येतोय, इथून फिरून परत इथंच येणार आहे, असा तो सर्कलमध्येच फिरतोय. मग त्याचं एक्झॅक्टली डिस्प्लेसमेंट काय झालंय, जर लेंथ वाईज डिस्प्लेसमेंट म्हटलं तर काहीच नाही, कारण इनिशियल पोझिशन तेच, फायनल पोझिशन तेच. मग ते ॲक्च्युअल रोटेशन्स किती झाले, किती वेळापासून तो रोटेशन करतोय, हे आपण कशाने मेजर करू शकतो, अँगलने मेजर करू शकतो. कशाने, समजा एक राऊंड त्यांनी कंप्लीट केलं की ते अँगल होणार 360 डिग्री, म्हणजे 2π म्हणूया सध्याला, 2π रेडियनमध्ये. कशामध्ये, कारण अँगल आता आपण 11th स्टँडर्ड पासून कशामध्ये मेनली SI युनिटमध्ये यूज करतो, रेडियन यूज करतो. मग 2π त्याचं झालंय. पुढे अजून एक राऊंड तो गेला, 2π + 2π 4π. अजून पुढे परत एक राऊंड गेला तो 6π. असं त्याचं अँगल तिथे काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणून त्या पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते अँगलमध्ये मेजर करणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि त्याचा फॉर्म्युला आपला हा आला एस अपॉन आर. आणि त्याचं जे काय SI युनिट इज काय असणार आहे, रेडियन रिप्रेझेंटेड बाय आर एडी. तो एक अँगल आहे ना, मग अँगल कशामध्ये मेजर करतो आपण, रेडियनमध्ये. काय डाऊट आहे याच्यात तुम्हाला, ओके. त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. मग अँग्युलर, आता एक जस्ट नोट म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवतो काही गोष्टी. इथे लिहितो मी, समजा लिनियर मोशन, इथे म्हणतो सर्क्युलर किंवा आपण म्हणूया रोटेशनल मोशन. ठीक आहे. एक जस्ट तुम्हाला डेफिनेशन्स पण लवकर कम्पेअर व्हावेत म्हणून बघूया. इकडे आपण लिहितो डिस्प्लेसमेंट, काय लिहितो, तर त्याच्याऐवजी इथं कोण येतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट.
थिटा आणि आपण इकडे डी किंवा एस लिहायचो आधी. हा कशामध्ये मेजर करायचो? मीटरमध्ये. हा आता कशात मेजर करतोय? कारण तो एक अँगल आहे. ओके. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट नंतर इथे आपण मेजर करत होतो वेलॉसिटी. वेलॉसिटी रिप्रेझेंटेड बाय व्ही. आणि तो कसं करायचं माहिती का? हा जो डिस्प्लेसमेंट आहे ना, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, ह्या डिस्प्लेसमेंटला आपण जर टाइमने डिवाइड केलं का तुम्हाला कोण भेटायचा? वेलॉसिटी. आणि त्याचं युनिट काय असेल? हे मीटर. तर मीटर अपॉन टाइम म्हणजे मीटर पर. अवघड आहे का? तसंच इकडे कोण आहे माहिती का? अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे. आणि याचं रिप्रेझेंटेशन ओमेगाने. जसं इथं टाइमने डिवाइड केलं होतं, याला सुद्धा आपल्याला टाइमनेच डिवाइड करायचं आहे. तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी भेटणार. बाकीचं डिटेल मी देतो पुढे, सांगतो तुम्हाला. मी काही कंप्लीट तुम्हाला इथं सांगत नाहीये. त्याच्यानंतर इकडे आपण बघितलं होतं ॲक्सेलरेशन. आठवतंय? ॲक्सेलरेशन कशाने लिहित होतो आपण? ए. बरोबर आहे. वेलॉसिटीला म्हणजे वेलॉसिटीला जर टाइमने डिवाइड केलं, अगेन टाइमने डिवाइड करायचं, तुम्हाला कोण भेटतो? ॲक्सेलरेशन. आणि याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. तसंच अँग्युलर वेलॉसिटीला तुम्ही टाइमने डिवाइड करा, यू विल गेट. हे बघा मी इथं लिहितो थिटा. थिटा अपॉन टी तुम्हाला भेटणार हा. आणि युनिट काय आहे? कारण टाइमने डिवाइड केल्यावर आहे बघा, रेडियन पर सेकंड होणार. इकडे मीटर पर सेकंड स्क्वेअर पुढचे आले. मग आता इकडे ॲक्सेलरेशन आहे लिनियर मोशनमध्ये, तर इकडे कोण येणार? अँग्युलर ॲक्सिलरेशन. फक्त नोटेशन चेंज होत आहे. इथे आपण नोटेशन जे यूज करतो ते काय आहे? अल्फा. आणि याला ओमेगाला इकडे जसं आपण व्हीला टीने डिवाइड केलं ॲक्सेलरेशन भेटल, तसंच इथे ओमेगाला तुम्हाला कशाने डिवाइड करावं लागेल? टीने. रेडियन पर सेकंड रेडियन पर, हे त्याचं युनिट येणार. अवघड आहे का? ठीक आहे. सो दिस इज व्हॉट अबाउट द डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन, मीटर पर सेकंड स्क्वेअर, रेडियन पर सेकंड स्क्वेअर. इकडं डिस्प्लेसमेंटला टाइमने डिवाइड करा, वेलॉसिटी भेटणार. वेलॉसिटीला टाइमने डिवाइड करा, ॲक्सेलरेशन भेटणार. इथे पण अँग्युलर डिस्प्लेसमेंटला टाइमने डिवाइड करा, अँग्युलर वेलॉसिटी भेटणार. अँग्युलर वेलॉसिटीला टाइमने डिवाइड करा, अँग्युलर ॲक्सेलरेशन भेटणार. अवघड आहे का? चला मग आपण लिहून काढू याच्या डेफिनेशन्स काय आहेत. बघा, अँग्युलर वेलॉसिटी रिप्रेझेंटेड बाय डब्ल्यू म्हणायचं नाही, याला ओमेगा म्हणतो आपण. काय म्हणतो? ओमेगा. माहीत असू द्या, इट इज रिप्रेझेंटेड बाय ओमेगा. ठीक आहे. आता इतक्यात हे सांगायचं पद्धत झाली की डिस्प्लेसमेंटला टाइमने डिवाइड करायचा. आता एक फॉर्म्युला आहे हा. म्हणताना कसं म्हणतो आपण? फिजिक्सच्या भाषेत कसं म्हणतो? याला आपण म्हणतो की डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम डिवाइड बाय म्हणजे काय? पर युनिट. असं इज कॉल्ड व्हेलॉसिटी. तसंच इथं आपण म्हणायचं इट इज डिफाइंड ॲज अँग्युलर वेलॉसिटी. त्याच्या आधी डिस्प्लेसमेंट आहे ना, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थिटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. म्हणजे हा जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे त्याला टाइमने डिवाइड केलं, सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इज कॉल्ड अँग्युलर वेलॉसिटी. याला नीट लिहूया. याला दोन पद्धतीने लिहिता येतं बघा. अँग्युलर वेलॉसिटीला जर व्हॅल्यू स्मॉल असेल, डी थिटा अपॉन डी टी असं लिहिता येतं. म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणतो आपण. माहीत असू द्या, डी थिटा स्मॉल अँगल फॉर स्मॉल टाइम. आलं लक्षात? और समजा फायनाईट म्हणजे थोडंसं म्हणजे आपल्याला मोजता येईल ती व्हॅल्यू थोडी जास्त, तर थिटा अपॉन टी.
अजून याला आपण असे लिहू शकतो, चेंज इन अँगल θ2 मायनस θ1 अपॉन टी. दोन अँगलमधला डिफरन्स. शेवटी हे बघा, अँगलमधून अँगल मायनस झाला, उरणार काय? अँगलच. सेम म्हणजे समजा 60 मधून 30 डिग्री गेला, 60 डिग्री मायनस 30 डिग्री उरणार 30 डिग्री, अँगलच उरेल ना. ठीक आहे, तर त्याला फायनल मायनस इनिशियलच्या भाषेत पण लिहिल्या जातं. सो दिस इज, याला म्हणूया इक्वेशन 1 म्हणूया. आणि याचं आपल्याला काय लिहायचं इथं? SI युनिट इज, हे बघा, हा अँगल रेडियनमध्ये डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय? रेडियन पर सेकंड. अवघड आहे का? ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. अँग्युलर ॲक्सेलरेशन, दॅट इज व्हॉट? अल्फा. ठीक आहे, इथंच लिहिलं होतं. हे बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम वेलॉसिटी, वेलॉसिटी अप याला टाइमने डिवाइड केलं, ॲक्सेलरेशन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम, अँग्युलर ॲक्सेलरेशन. आलं लक्षात? ठीक आहे, मग म्हणताना कसं, आता डिवाइड बाय टाइम, पण म्हणताना कसं म्हणतो आपण फिजिक्सच्या भाषेत, डेफिनेशनच्या? अँग्युलर वेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड अँग्युलर, लिहूया, it is defined as angular velocity per unit time. Angular velocity per unit time. That is, कसा येणार तो? अँग्युलर ॲक्सेलरेशन. छोटी व्हॅल्यू घेतली तर डी ओमेगा अपॉन डी टी. ओके, अँग्युलर वेलॉसिटी पर युनिट टाइम. फायनाईट व्हॅल्यू घेतली ओमेगा अपॉन टी. आणि डिफरन्सच्या भाषेत चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी, याला म्हणूया इक्वेशन 1. ठीक आहे, याला असंही लिहू शकता, इट इज also change in angular velocity per unit time. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 म्हणजे फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल डिवाइड. तुम्ही याच्याबद्दल एकदा सांगतो. चेंज इन याचा मिनिंग काय? चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी. आता एक मी जस्ट तुम्हाला सांगतो, समजा एक आपली कार चालली किंवा टू व्हीलरवर चाललो आपण, त्याचा समजा सुरुवातीचा स्पीड आहे 80. कितीचा स्पीड आहे? 80 किंवा 50 धरू. सुरुवातीचा स्पीड किती आहे? आणि नंतर त्याला ॲक्सेलरेटर दिला आणि स्पीड झाला 90. किती झाला? स्पीड कितीने चेंज झाला आहे? 40ने झाला. इनडायरेक्टली तुम्ही काय केलं माहिती आहे का? फायनल व्हॅल्यू 90 मायनस इनिशियल व्हॅल्यू म्हणजे चेंज कितीने झाला? म्हणजे एक प्रकारे चेंज इन म्हणजे काय असतं माहिती का? फायनल व्हॅल्यू मायनस, कोणत्याही गोष्टीचं चेंज इन म्हणजे फायनल मायनस इनिशियल असतं, लक्षात घ्या. ठीक आहे, मग हे जे मी लिहिलंय ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी, दिस इज चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी पर युनिट. तसंही तुम्ही याला लिहू शकता. आलं लक्षात? आणि याचं SI युनिट रेडियन पर, कारण ऑलरेडी ओमेगाचा रेडियन पर सेकंड आहे, डिवाइड बाय सेकंड, सेकंड इंटू सेकंड काय होईल? ठीक आहे, तर हे 3 महत्त्वाच्या ज्या टर्म्स आहेत त्या जस्ट बघितल्या आपण. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे लिहिण्याच्या आधी मी तुम्हाला ते सांगून दिलं की लिनियर मोशनमध्ये काय टर्म्स आहेत आणि आताच्या आपल्या टर्म्स काय आहेत हे मी सांगितलं. आणि त्या तिघांच्या डेफिनेशन इथून स्टार्ट झालेत फ्रॉम दिस पॉईंट. ओके, सो स्टार्ट रायटिंग डाऊन, लिहून घ्या सगळ्यांनी हे. ओके.